नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज घेऊन आलेली आहे मी तुम्हाला देवगडमध्ये, जिथे माशांचा लिलाव होतो। इथे तुम्हाला ताजे फडफडीत अगदी खूप साऱ्या प्रकारांमधील मासे पाहायला मिळतील, जे बोटीतून नुकतेच आणलेले आहेत। 2000 रुपये बांगडे, बांगडे 2000। ये नाव केले, ये नाव केले 2000 रुपये नाव केले। 2000 रुपये। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल, अशा प्रकारे माशांची बोली लागते। खूप भिगामध्ये इथे मासे आणून ठेवलेले असतात, जे बोटीतून ताजे काढलेले असतात। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही खेकड्यांचे बरेच प्रकार असतात, ज्याला कोकणामध्ये कुर्ली असं म्हटलं जातं। आणि अनेक प्रकारचे इथे मासे असतात, कारण जाळ्यामध्ये काही एक प्रकारचे गावत नाहीत, त्याला पूर्ण असं वेगवेगळं डिस्ट्रीब्यूट केलं जातं। आणि मग माशाच्या साईज प्रमाणे, त्याच्या आकारमानाप्रमाणे त्याला किंमत ठरवली जाते। मी अनेक प्रकारचे मासे बनवले आहेत, पण प्रत्येक प्रकारातल्या माशाचं नाव किंवा त्याची ओळख मला माहीत नाहीये। इथे बरेच असे मी मासे बघितले, जे मी पहिल्यांदा बघितलेत, तुम्हालाही बघायला मिळतील। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे जे टोपात मटणासारखं कट केलेलं दिसतंय ना, ते मोहरीचे मासे आहेत, म्हणजे शार्क माशाचे असे छोटे छोटे मटणासारखे पीस करून विकले जातात। ते तुम्ही कधी खाल्लंय का? मला नक्की कमेंट करून सांगा। चवीला खरंच खूप छान लागतं। 1600 रुपये बांगडे, बांगडे 1600 रुपये, 1600 अशा प्रकारे माशांची बोली लागली जाते, आणि जास्तीत जास्त बोली कोण लावेल त्याचा तो वाटा ठरतो। अशा प्रकारे लिलाव होतो। तर आता आपण ज्या बोटींमधून मासे आणले जातात ना, त्या बोटींकडे जातोय। म्हणजे समुद्रामध्ये आतमध्ये मोठ्या बोटी गेल्या जातात, तर त्या बोटींमधून जो माशाचा माल असतो या छोट्या बोटींमध्ये ट्रान्सफर केला जातो आतल्यात समुद्रामध्ये, आणि मग ते असे किनाऱ्याला आणून ते असे सेपरेट केले जातात। जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, किती स्पीड आहे त्यांना। ह्या एवढ्या स्पीडने ते एक मासा जाळ्यातून काढतात, कॅरेटमध्ये भरला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो, आणि मग त्याचा लिलाव केला जातो। तर इकडे हे स्टोरेज आहे, किंवा मासे वाहण्यासाठीचे जे कॅरेट लागतात ते गोळा करून ठेवलेले आहेत। आणि अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे इथे कुत्री मांजरे असतात ना, त्यांची खरंच खूप मजा असते। तुम्ही बघू शकता, इथे जवळजवळ 5-5 फुटाचे मोठे मोठे मासे असतात, आणि एक माशांची खरंच मला अजिबात नावं माहिती नाहीये। तुम्हाला जर ह्या माशांची नावं माहिती असतील ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा की या माशांना काय म्हटलं जातं। इकडे अजून एक मस्त गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला मासे नीट करता येत नसतील ना, तिथे लगेचच कडेला नीट करून मिळाले जातात। म्हणजे अगदी स्पीडमध्ये साफ करून देतात ते, कोणत्याही प्रकारचे मासे असू देत। हातात घेऊन काढ ना, पण काढा मासे काढतो। ही काय मोरी आहे, मोरीचा मासा।
पातळ बघा. व्हिडिओ चालू नाही केलंय. नको पातळ बस. भाजी तडतडी आणि डाळ कापू. बांगडे नाही पेडवे. ₹400 ना चालू कोलगो. ₹400 ₹400 400 पेडवे 400 हा काय गो काय झालं. ₹400 गो. ₹400 हत्तीदा. ₹400 काय गो माझी बघूया काय हे घ्या. ₹400 कपडे बांधले. ते बांधले वाणी ते वाणी आला बाबू आला. ही ताजे व्हिडिओ तरी असेल फेसबुकवर दिसतील. अशा प्रकारे काहीसा माशांचा लिलाव असतो. म्हणजे हा लिलाव तुम्हाला कोकण किनारपट्टीवरती जिथे मासेमारी होते ना तिथेच बघायला मिळेल. आणि आजूबाजूला अशा प्रकारच्या झोपड्या वगैरे असतात जेणेकरून तिथे सुकी मासळी असते ना ती साठवली जाते किंवा ती वाळत ठेवली जाते. त्या इथे बघू शकता त्यांचं काम तिथे चालू आहे. आणि आता सकाळचे जवळजवळ 8 वाजलेत
आणि आता सगळा लिलाव संपत आलेला आहे। हा सकाळी खूप लवकर सुरू होतो, जसे मासे येतात तसे, आणि 8 पर्यंत सगळा लिलाव संपतो। तर आता इथे सगळं शांत होतं आणि जे मासे मार्केट आहे तिथे खूप गलबलाट अशी चालू असते, म्हणजे सगळे मासे तिकडे जाऊन विकले जातात। तर इथे बघू शकता सगळी म्हणजे लांबून येणाऱ्या ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना, जिथे त्या मार्केटमध्ये घेऊन जाणारे आहेत ते सुद्धा ह्याच वेळी घेऊन जातात। आणि इकडे ज्या तुम्हाला बोटी दिसत आहेत ना, त्या सुद्धा समुद्रात जाणाऱ्या बोटी आहेत किंवा या बोटीमध्ये सुद्धा माशांची साठवणूक केली जाते। तर अशा प्रकारे काहीसं हे मी दाखवायचा प्रयत्न केला छोट्याशा ब्लॉगमध्ये। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा